नमस्कार मंडळी, सुनील आणि सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बनवतोय मालवणी पद्धतीचं चिकन. या चिकनमध्ये आपण खोबरं टाकतोय. एक खोबऱ्याशिवायचं पण चिकन बनतं. मी तुम्हाला ते नेक्स्ट पार्टमध्ये दाखवीन. पण नॉर्मली मालवणमध्ये जर तुम्ही जाल, मालवणच्या पट्ट्यामध्ये, कोकणाच्या पट्ट्यामध्ये, तर ह्या पद्धतीचं चिकन बनतं. हे चिकन कसं बनतं आणि त्याच्यामध्ये काय काय सामग्री पडते ते तुम्हाला मी दाखवतो. तर चला बघूया मालवणी पद्धतीचं चिकन. ह्याला लागणारी सामग्री: सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, 3 मिरच्या आणि कोथिंबीर. सुकं खोबरं ही मी बारीक करून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. आता आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट बनवायची. ही पेस्ट याच्यासाठी अगोदर बनवायचं आहे कारण आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे. आता आपण हा लिंबू पिळून घेतलेला आहे. माझं 1 किलो चिकन आहे म्हणून अर्धा लिंबू मी घेतलेला आहे. लिंबूमुळे चिकनची शिजण्याची प्रक्रिया लवकर होते आणि त्याला एक थोडासा वास असतो, तो वास पण निघून जातो. आता हे आपल्याला आलू लसूणची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट जी आहे सगळी पूर्ण लावून घ्यायची व्यवस्थित. इथे कुठलीही घाई करू नका तुम्ही. हे व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे. व्यवस्थित त्याला लावून घ्या. प्रत्येक पीसला लागलं पाहिजे. आणि यांनी चिकनला खूप चांगली टेस्ट येते. काही लोक फक्त मसालाच लावतात, पण मसाला लावून फायदा नाही. हे लावणं तर खूप चांगली टेस्ट येते. आता याच्यामध्ये थोडी आपण हळद टाकूया. मालवणी मसाला हा आम्ही घरीच बनवलेला आहे. मी जेवढे पण मसाले वापरतो, हळदपासून गरम मसाल्यापर्यंत, ते सगळे मी स्वतः घरी बनवलेले आहेत. मला बाहेरचे मसाले नाही आवडत. हे धना-जिरा पावडर आहे. आणि तिखट तुम्हाला जे पाहिजे, जेवढं प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात मसाला आता मिक्स करा. कारण की आपण वरून कुठलाही मसाला टाकणार नाही आहे शिजवताना. म्हणून जेवढं पण तुम्हाला तिखट पाहिजे ते आत्ताच तुम्ही त्याच्यामध्ये मसाला त्या क्वांटिटीमध्ये ॲड करा. तर मला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने मी मसाला ॲड केलेला आहे. तुम्हाला चिकन लालसर वाटणार बघा. आता घरी बनवलेला गरम मसाला आहे, तो थोडासाच टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा. अर्धा चमचा टाकला तरी चालेल. आता हे आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे. ह्याला आपल्याला जवळजवळ अर्धा तास ठेवायचं आहे. आता आपण वाटपची तयारी करतोय. तर पहिला थोडंसं तेल टाकून कांदा याच्यामध्ये टाका. ते आपला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कांदा लाल होईपर्यंत. आणि हे स्लो गॅसवर करा. इथे कुठलीही घाई करू नका तुम्ही. कारण तुम्ही फास्ट गॅसवर करणार तर थोडासा कांदा पटकन जळून जाणार. बघा आता कांदा लाल झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे किसून ठेवलेलं खोबरं आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. सुकं खोबरं आपण अर्धी वाटी घेतलेली आहे. त्याच्यामधून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. सगळी अर्धी वाटीच्या अर्धी टाकलं पाहिजे असं जरुरी नाही आहे. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी वाढवायची असेल त्या हिशोबाने तुम्हाला खोबरं वाढवावं लागेल. आता आपण चिकनच्या फोडणीची तयारी करूया. तेल आपल्याला क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे, कारण ते जे चिकन आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय होऊन निघालं पाहिजे. आता तेल गरम झालेलं आहे. हे गरम पाणी आपण करून घेतलं साईडला. गरम पाणी ठेवलेलं आहे तिकडे करायला. कारण चिकन जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये थंड पाणी मिक्स नाही करायचं. हा कढीपत्ता आणि कांदा याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. कारण की जेव्हा आपण थंड पाणी टाकतो ना, तर त्याचं टेम्परेचर एकदम डाऊन होते आणि मग त्याला चव राहत नाही. म्हणून आपल्याला इक्वल प्रमाणे पाणी पण गरम करून ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही पाणी मिक्स कराल ते गरम पाणीच मिक्स करायचं आहे.
आता आपला कांदा लाल होतोय आणि फोडणी देणे जरुरी आहे, लक्षात ठेवा. काही लोक हे स्किप करतात. आता आपल्याला चिकन फोडणीला द्यायचं आहे. लोक डायरेक्ट चिकन तेलामध्ये टाकून देतात, तसं नाही करायचं. कढीपत्ता आणि कांदा ह्याची फोडणी आपल्याला द्यायचीच आहे. साईडला आपण पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे. आता याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं चिकन. सगळ्याला तेल लागलं पाहिजे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, लक्षात ठेवा. आता गॅस थोडासा फास्ट केला आहे मी. एक प्रकारची चमक आली बघा, त्याच्यामध्ये शायनिंग आली. आता गॅस लो करा. आता बघा, हे आता तेल सोडायला सुरुवात केली आणि जो तो मसाला पण आहे तो पातळ झाला बघा तुम्ही. त्याची थिकनेस कमी झालेली आहे. आता जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याचं वाटप करून घेऊया. थोडंसं पाणी टाका. जास्त लूज करायचं नाही आपल्याला, थिकनेस पाहिजे आपल्याला. तो पण आपलं चिकन जे आहे ते बाजूला शिजते. तो गॅस लोच ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका. आता हे आपलं वाटप तयार झालेलं आहे बघा. एवढी थिकनेस पाहिजे त्याची, पाण्यासारखं करू नका. आता बघा, इथे आपलं चिकन जवळजवळ 50 ते 60% शिजलेलं आहे आणि बघा असं चमक आलेलं आहे त्याला. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. पाणी तुम्हाला केवढं पाहिजे, तुम्हाला ग्रेव्ही केवढी पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. कारण ह्याच्यानंतर आपण तो खोबऱ्याचा मसाला पण टाकणार आहे याच्यामध्ये. आता चिकन शिजलेलं आहे, लक्षात ठेवा. चवीपुरतं मीठ टाका. चिकन शिजल्यानंतरच तुम्हाला ते मसाला टाकायचा आहे वाटप केलेलं. आता आपलं 80%च्या वर चिकन शिजलेलं आहे. आता फक्त 20% आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं झाकून ठेवा. बघा, आता याला कड आलेला आहे आणि व्यवस्थित असं आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्ही टाका, जेवढी तुम्हाला थिकनेस पाहिजे तेवढं. जरुरी नाही की वाटप केलेलं सगळं तुम्हाला टाकायला पाहिजे. उरलेलं आपण नंतर कधी वापरू शकतो अंडा करीमध्ये. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा की तुम्ही जो पण कमेंट करत नाही मला कळत नाही की माझी रेसिपी चांगली बनते की वाईट बनते. वाईट बनली असेल तरी कमेंट करा, चांगली बसली असेल तरी कमेंट करा. चला तर चिकन चपाती खाऊया. थँक्यू.